नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा दशमभागस्य 33तमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पहाटेचे विरळ धुके अजून शृंगारपुरावर रेंगाळत होते. दाट झाडीने वेढलेल्या गावावर धरलेले धुक्याचे दाट वलय जात्याभोवती पडलेल्या पिठासारखे दिसत होते. शृंगारपूरच्या वाड्यावर जाग असूनही शांतता पसरलेली होती. एक स्वार गावात शिरला. राजे येत असल्याची वर्दी त्याने वाड्यात दिली आणि क्षणात वाडा गजबजून उठला. राजांच्या आघाडीची अश्वपथके वाड्यासमोर येऊन थबकली. थोड्याच वेळात राजे वाड्याच्या समोर आले. हंबीररावांनी घोड्यांची ओठाळी पकडली. राजे पायउतार झाले. राजांच्या स्वागतासाठी वाड्याच्या दारात पिलाजीराव शिर्के, कवी कलश, उमाजी पंडित उभे होते. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला. पिलाजीरावांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. पिलाजीराव, येसू इथंच आहे? जी. राजांच्या बरोबर चालत असता पिलाजीरावांनी सांगितले. हे असं झालं आणि येसूनं इथंच राहायचा हट्ट धरला. पिलाजीराव, चिंता करू नका. नुसते पराक्रम करण्यासाठी सारा जन्म नसतो. दुःखही त्याच तोलामोलानं सोसावं लागतं. राजे सदरेत आले. वर्दी आत पाठवली गेली. राजे एकटेच आत गेले. येसूबाईंच्या महाली समयांचा उजेड फाकला होता. राजे येणार हे कळताच येसूबाईंच्या शेजारची सगळी आतल्या महालात गेली. राजे महालात आले. येसूबाईंनी राजांना नमस्कार केला. आबा, एवढा एकच उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडला आणि त्या रडू लागल्या. राजे पुढे धावले. येसूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, हां पोरी, मुळीच रडायचं नाही. तुझी जबाबदारी आता फार मोठी आहे. तुला आता रडून चालायचं नाही. मी आहे ना, सारं ठीक होईल. येसूबाईंनी डोळे टिपले. राजांनी मुलीला पाहिले. सुवर्ण मोहरांचा सत्कार केला. राजे बैठकीवर बसले. शेजारी येसूबाई बसल्या होत्या. राजांनी विचारले, येसू, तुला याची कल्पना होती? येसूबाई नकारार्थी मान हलवतील असे राजांना वाटले, पण त्यांनी होकारार्थी मान हलवलेली पाहून मात्र राजे स्तिमित झाले. तुला हे माहीत होतं? जी. आम्ही पन्हाळ्याहून आलो होतो तेव्हा हे समजलं होतं. जी. आणि तू आम्हाला काही पत्ता लागू दिला नाहीस? येसू, तुझ्यात आणि सखूत मी कधीतरी अंतर दाखवलं होतं का? राजांच्या बोलांनी येसूबाईंचे मन कापत गेले. आपला हुंदका आवरीत त्या बोलल्या. शपथ घातली. पुढे येसूबाईंना बोलवेना. राजांनी निश्वास सोडला. पोरी, कसलं शपथेचं बंधन घेतलंस? असल्या शपथा का पाळायच्या असतात? निदान अडवायचं तरी होतंस. ऐकलं नाही. हट्ट धरायचा होतास. ती माझी कुवत नव्हती. राजे भकास हसले. ती कुवत तुझी नाही, माझी नाही, मासाहेबांची नव्हती. एका माणसाची होती, पण ते माणूस तसंच निघून गेलं. कदाचित त्यालाच ती भ्याली असेल. येसू, असले बंध नाजूक हातांनी सुटतात. येसूबाई राजांच्याकडे पाहत होत्या. 5-6 महिन्यात माणसात केवढा बदल होतो याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. थकल्या श्रमल्या राजांचे रूप त्या निहाळीत होत्या. तेच तेजस्वी डोळे, पण त्यात केवढी रुक्षता. गाल आत गेल्यामुळे बाकदार नाक अधिक नजरेत भरत होते. एखादी सुरकुती ही रूपात केवढा बदल घडवते. पूर्वी कपाळ कसे भरीव रुंद वाटायचे, शिवगंधाचीच सुरकुती त्यावर दिसायची. आता त्या कपाळावर सूक्ष्म आडव्या रेषा उमटू लागल्या होत्या. महाराजांचे स्तब्धपण येसूबाईंना जाणवत होते. त्या पुढे झाल्या. त्यांनी राजांचे पाय शिवले. आबासाहेब, पायांशपथ माझा ह्यात दोष नाही. राजे भानावर आले. त्यांनी पटकन येसूबाईंच्या पाठीवर हात ठेवला. खरं आहे पोरी, तो दोष तुझा नाही. आमचं चुकलं. आमच्या ध्यानी आलं नाही. उगा तुला बोल लावला. दोष असलास तर तो आम्हा सर्वांच्या नशिबाचा आहे. राजे सदरेवर आले तेव्हा त्यांची चर्या गंभीर दिसत होती. कसल्या तरी विचारात ते गडल्यासारखे दिसत होते. सदरेवर पिलाजीराव, हंबीरराव, कलश, उमाजी पंडित अदबीने उभे होते. सदर बैठकीवर बसत असता राजांची नजर सर्वांवरून फिरत होती. पिलाजीराव, तुम्ही असता असं घडेल असं वाटलं नव्हतं. लाजेनं मान खाली गेली. महाराज. पिलाजीराव उसळले. आम्ही साधी भोळी सरळ माणसं, शत्रूला सामोरे जाणारे, छाताडावर घाव घेणारे, शहाण्या माणसांचे चाळे आम्हाला कसे कळणार? तुमच्या हुकुमानं राजे परळीला गेले. आम्हाला ते खरं वाटलं. आमच्या हुकुमानं ते परळीला गेले. न कळत आमचाच हातभार लागला. पण बेत परळीचा नव्हता. कट इथंच शिजला. इथंच तो चालता बोलता झाला. कलश, तुम्हालाही यातलं काही माहीत नसेलच. कलशांनी उपरणे साफ केले. महाराज, संभाजीराजे असं आततायी वर्तन करतील असं मुळीच वाटलं नव्हतं. वाटलंच मला. दिलेरखानाशी संभाजी बोलणी करतात हेही तुम्हाला ठाऊक नसेलच. कलशांनी ओठ आवळले. महाराज, खोटं बोलण्यात काय अर्थ आहे? दिलेरखान आणि युवराज यांचा पत्रव्यवहार चालू होता. दिलेरखान युवराजांना आपल्याकडे बोलावित होता, पण आम्ही तसं न करण्याबद्दल परोपरीनं युवराजांना सांगत होतो. हां, कलश,
सारं आयुष्य राजकारणात गेलं, कुणालाही सांगता. तुमचा कलशाभिषेक मात्र परिणामकारक ठरला खरा. राज्याचे युवराज राजे जरी बनले नाहीत तरी मोगलांचे सप्तहजारी सरदार बनले. महाराज यात कवी कलशांचा उमाजी पंडित पगडी सावरीत बोलू लागले. त्यांची नजर राजांच्याकडे जाता शब्द जिथल्या तिथे विरून गेले. संतप्त राजे उभे राहिले होते. त्यांची जळजळीत नजर उमाजी पंडितांच्यावर खेळली होती. हंबीरराव उमाजीकडे बोट दाखवीत राजे कडाडले. यांची विद्वत्ता अधिक पाघळण्याआधी यांच्या मुसक्या आवळा. या दोघांना रायगडावर पाठवा. यांच्यावर सक्त नजर ठेवायला सांगा. महाराज म्हणत उमाजी पंडित पुढे धावले. मागे सरत राजे ओरडले, घेऊन जा यांना. ब्राह्मण आहात म्हणून गय केली, नाहीतर घोड्यांच्या पायांखाली तुडवलं असतं. हंबीररावांच्या इशारतीबरोबर हाशम धावले. कलश आणि उमाजी पंडित यांना जेर बंद करून सदरेवर नेण्यात आले. अधुना दशमभागस्य चतुस्त्रिंशत्तमी कथा एषा. शृंगारपूरला बारसे साजरे झाले. सणासुदीच्या साऱ्या गोष्टी करूनही त्यात उत्साह नव्हता. मुलीचे नाव भवानी ठेवण्यात आले. बारसे झाल्यानंतर राजांनी पन्हाळ्याला जायचे ठरवले. राजे सकाळच्या वेळी स्नान पूजा आटोपून बसले होते. राजे एकटेच महाली होते. येसूबाई चिंतामग्न राजांच्याकडे पाहत. दारी आहेत हे बराच वेळ राजांच्या ध्यानी आले नाही. येसूबाई आत आल्या. त्यांच्या हाती दुधाचा पेला होता. येसूबाईंना पाहताच राजे म्हणाले, हे काय येसू, खोली सोडून बाहेर कशाला आलीस? बैठकीवर राजांच्या समोर बसत दुधाचा पेला ठेवीत येसूबाई खिन्न हसून म्हणाल्या, मला काही व्हायचं नाही. हे बरं नाही येसू, ज्याला संकट नाहीत असा माणूस या जगात नाही. ती येतात तशी जातात. हे आतताई वर्तन बरं नाही. तू काळजी घ्यायला हवी. तुझ्या भरवशावर आमच्या साऱ्या आशा उभारल्या आहेत. येसूबाईंच्या डोळ्यात खळकन पाणी आले. हा पोरी, रडू नको. माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात पाणी आहे का? तुला तुझ्या एका संसाराची काळजी वाटते, मग आम्ही किती काळजी करावी? आम्ही लाखांचे पोशिंदे बनलो, पण आमचे युवराज शत्रूला मिळाले. आम्ही त्या लाखांसमोर कोणत्या तोंडानं जावं आणि सांगावं की आमचे पुत्र आम्हाला सांभाळता आले नाहीत? आपल्या वर्तनानं संभाजीराजांनी आमची नव्हे राज्याची प्रतिष्ठा पणाला लावली. या कलंकातून वाचवण्याचं सामर्थ्य फक्त तुझं आहे. तुला डोळ्यात पाणी आणायला अवसर नाही. येसूबाईंनी अश्रू पुसले. त्या राजांच्याकडे पाहत म्हणाल्या, मी काय करणार? येसू, अधिकारी माणसाला त्याच्या अधिकाराचा विसर पडणं यासारखी दुःखकारक गोष्ट नाही. तुझा अधिकार फार मोठा आहे, तो तू जाणायला हवा. मी काय करणार? अशी हताशपणे बोलू नको. संभाजीराजांची वृत्ती पाऱ्यासारखी. केव्हा कुठलं वळण घेतील याचा नेम नाही. म्हणूनच ते आमच्या हाती टिकले नाहीत. त्यांना अविचारापासून माघारी वळवण्याचं सामर्थ्य आमचं नाही. औरंगजेब मोठा राजकारणी, केव्हा कोणती चाल करील हे सांगणं कठीण. निवडुंगावर फेकलं गेलेलं फूल राकट हातांनी काढायला गेलं तर दुखावल्याखेरीज राहणार नाही. त्याला नाजूक हात असावेत. ते तुझेच आहेत. येसूबाई राजांच्याकडे थक्क होऊन पाहत होत्या. पाहतेस काय अशी? तुझा अधिकार फार मोठा आहे. तुला तो अज्ञात असेल, पण आम्ही तो पुरा जाणतो. तो तू वापरायला हवा. संभाजीराजांची तू नुसती पत्नीच नाहीस, तू त्यांची सखी सचिवही आहेस. तुझं रूप तुला कळत नाही. या रूपाची ओळख करून देण्याची वेळ आता आली आहे. येसूबाई लाजल्या. लाजतेस कशाला? कोणत्याही स्त्रीला अभिमान वाटावा असं नातं तू जोडलं आहेस. आम्हाला त्याचा आनंद आहे. संभाजीराजे तुझा सल्ला डावलणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. आणखीन काही अनर्थ होण्याच्या आत शंभू बाळांना तू परत आणायला हवं. ते तुझं कर्तव्य आहे. कर्तव्य? हो, राजे निश्चयपूर्वक म्हणाले. त्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही तुला एक मोठी भेट आणली आहे. येसूबाई आश्चर्याने राजांच्याकडे पाहत होत्या. राजांनी आपल्या खिशातून एक चपटी डबी काढली होती. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित लपले होते. ती डबी उघडून राजे एकाग्र नजरेने आतल्या वस्तूकडे पाहत होते. राजे एक पाऊल पुढे झाले आणि ती डबी येसूबाईंच्या समोर धरली. डबीतील तेजस्वी नथीवर येसूबाईंची नजर जडली. ती नथ दाखवीत राजे सांगत होते, येसू, या नथीचा अधिकार तुझा. तू आमची थोरली सून. थोरल्या राणीसाहेबांना मासाहेबांनी ही दिली होती. ही भोसले कुलाची प्रतिष्ठा सांगणारी नथ थोरल्या राणीसाहेब असे पावे तो त्यांच्याकडे राहिली. हिचा अवमान होईल असं वर्तन त्यांनी कधी केलं नाही. त्यांच्या पश्चात आम्ही ही नथ जपून ठेवली होती. कोणत्या तरी चांगल्या प्रसंगी तुझ्या हाती आम्ही ती सोपविणार होतो. ही घे. हिची प्रतिष्ठा राखणं आता तुझ्या हाती आहे. येसूबाईंनी ती डबी घेतली. येसू, ह्या नथीखाली एक छोटी पुडी आहे. ती थोरल्या राणीसाहेबांची मंगळसूत्र आहेत. दहन झाल्यानंतरही ती तशीच सापडली. ती पुडी तुझ्या पूजेत नित्य असू दे. राणीसाहेबांच्या आठवणीसाठी ती जतन केली आहे. आज युवराजांच्या आठवणीने ती तुझ्या हाती देतो. येसूबाईंनी चटकन वाकून राजांचे पाय शिवले. येसूबाईंच्या पाठीवरून हात फिरवीत राजे म्हणाले, तू चिंता करू नको. मनात विकल्प आणू नको. शंभू बाळ आमचे आहेत.
त्यांनी हवं ते केलं म्हणून आम्ही कसे त्यांना टाकणार? राजांना बोलवेना. थरथरत्या हातांनी त्यांनी पेला गालिच्यावर ठेवला. आवंडा गेला. येसू, कसं सांगू तुला? संभाजीराजे अवघ्या 1.5-2 वर्षांचे होते आणि थोरल्या राणीसाहेब अचानक संसारातून निघून गेल्या. आम्ही ते दुःख सोसलं आणि राणीसाहेबांचे दिवस संपताच आम्ही अफजल भेटीला निघून गेलो. उभं आयुष्य मासाहेबांच्या सहवासात गेलं. राज्याभिषेक सोहळा होताच मासाहेब आम्हाला सोडून गेल्या. आम्ही पोरके झालो, पण त्या दुःखावर आम्ही मात केली. महिन्याभरात आम्ही पेडगाव स्वारीसाठी बाहेर गेलो. ही दोन्ही दुःख मोठी होती, ती आम्हाला सोसता आली. पण हे दुःख, येसू, त्याखाली आम्ही पार चिरडून गेलो. उठण्याचं त्राण आमच्या अंगी राहिलं नाही. येसूबाईंच्या गालांवरून अश्रू उघळत होते. राजांचे डोळे मिटले होते. राजांनी डोळे उघडले. नकळत राजे आपल्या तळहाताकडे पाहत होते. त्या तळहातावर नजर जातात राजांचा जीव गुदमरला. मोती ओघळावेत तसे त्या तळहातावर 2 अश्रू ठिबकले. त्या अश्रूंकडे पाहत राजे बोलत होते. आम्ही कर्नाटक मोहिमेला गेलो होतो. आमच्या एकाकी जीवनाचा, ह्या वणवणीचा कंटाळा आला असता आम्हाला श्रीशैलाचं दर्शन झालं. आम्ही तिथं आमचं शिरकमल देवाला व्हायला तयार झालो. ते घडलं असतं तर किती बरं झालं असतं. आबासाहेब, येसूबाई शहारत उद्गारल्या. आम्ही जगावं असं वाटत असेल तर तुला एवढं करावंच लागेल. आम्ही पन्हाळ्याला जातो. इथं आमच्या विश्वासाचे नजरबाज शिबंदी ठेवून जातो. तू पाठवलेला निरोप दिलेर खानाच्या तळावर असलेल्या संभाजीराजांना सुरक्षित पोहोचेल. ही माणसं अशी आहेत की जीव गमावतील पण धोका पत्करणार नाहीत. करशील ना एवढं? जी, येसूबाई निर्धाराने म्हणाल्या. राजांनी मायेचा हात येसूबाईंच्या पाठीवरून फिरवला. येसूबाईंनी विनंती केली, दूध संपवावं. राजांनी हसत पेला उचलला आणि ओठी लावला. दुसऱ्या दिवशी राजे पन्हाळ्याला जायला निघाले. येसूबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे महाली आले. कुठं आहे आमची भवानी? झोपली? पाळण्याकडे जात येसूबाई म्हणाल्या, जागी आहे. येसूबाईंनी भवानीला पाळण्यातून उचललेले पाहताच राजे बैठकीवर बसले. येसूबाईंना हसू लपवणे कठीण गेले. त्या जवळ येताच राजे म्हणाले, थांब ही आमची तलवार कट्यार उतरतो. राजांनी दुशेल्यात खवलेली कट्यार उतरली आणि येसूबाईंनी भवानीला दुपट्यासह राजांच्या मांडीवर ठेवले. तो चिमुकला जीव आपल्या मोठ्या आवळीत हात उंचावीत होता. त्याच्या नेत्रांची उघडझाप होत होती. राजे कौतुकाने नातीकडे बघत होते. भवानीने एक मोठी जांभई दिली. राजे मोकळेपणे हसले. येसूबाईंनी विचारले, रायगडाला धरणीकंप झाला म्हणे? भवानीवरची नजर न काढता राजे म्हणाले, ही जन्माला आली ना, जेव्हा देवदेवता अवतार घेतात तेव्हा आकाशवाणी होते, धरणीकंप पावते, असं पुराणं सांगतात. अधुना दशमभागस्य पंचत्रिंशत्तमी कथायिषा. राजे पन्हाळ्याला येऊन दाखल झाले. पन्हाळा भागात राजांची फौज गोळा झाली होती. सारे अधिकारी राजांना येऊन भेटत होते. गडकऱ्यांनी गडावर धान्याचा साठा करून ठेवला होता. गडाची मजबूती वाढवली होती. राजांचा कोकण भाग सुरक्षित होता. राजांनी कोकणातील किल्ल्यांवरील नामांकित तोफा पन्हाळ्यावर आणून ठेवल्या. एवढेच नव्हे तर फिरंग्यांकडून नव्या तोफा विकत घेऊन पन्हाळ्याची मजबूती आणखीन वाढवून घेतली. राजांच्या अनेक फौजा मोगलाईत व आदिलशाहीत धुमाकूळ घालीत होत्या. राजांनी पन्हाळ्यावर अखंड 4 महिने काढले. या कालावधीत राजांना अनेक विजयवार्ता ऐकायला मिळाल्या. मोरोपंत आपल्या फौजांनीशी गदग मुलखातल्या कोप्पळला भिडले होते. मोरोपंतांनी हुसेन खान मियानाच्या मुलाला आपल्या फौजेत घेऊन त्याच्याकरवी कोप्पळच्या किल्लेदाराशी बोलणी सुरू केली होती आणि अंतस्थ राजकारण खेळून कोप्पळचा बळकट किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. किल्ल्यात पडलेल्या हुसेन खान मियानाची मोरोपंतांनी सुटका केली. त्या कृतज्ञतेने हुसेन खान आनंदाने राजांच्या नोकरीत सामील झाला. आनंदरावांनी बाळापूर काबीज केले आणि विजापूरला भिडून विजापूरची वेस समजले जाणारे शहापूर लुटून फस्त केले. आनंदरावांनी आपल्या शौर्याने मोगलांच्या आधी विजापूरला मराठे भिडवले होते. राजांची एक फौज याच वेळी गुजरात येथील बलसाड भागात दमणकडे लूट करण्यात गुंतली होती. चौफेर चाललेल्या मोहिमेतील लुटीची रीघ रायगडच्या वाटेला लागली होती. औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम दक्षिणेची सुभेदार म्हणून औरंगाबादेला आला होता. राजांना शहाजाद्याचे काहीच महत्त्व वाटले नाही. ती बातमी ऐकून राजे म्हणाले, शहाजाद्यांचं आणि दिलेरचं वैर आहे. शहाजादा पटावर उतरला. आता कदाचित राजकारणाला खरा रंग चढेल. पन्हाळ्याची मजबूती पाहून निश्चिंत झालेले राजे रायगडला यायला निघाले.
शृंगारपूर रायगड भागात नजर टाकून परत पन्हाळ्याला येण्याचा राजांनी विचार केला होता. हंबीररावांच्या हाती फौज व पन्हाळा सोपवून राजांनी पन्हाळा सोडला. भर उन्हाळ्याच्या दिवसात राजे रायगडी आले असता एके दिवशी अनाजींनी राजांना बातमी सांगितली. महाराज, भूपाळगडाहून बातमी आली आहे. दिलेर खानानं भूपाळगडाकडे नजर वळवली आहे. किल्ल्याची हालहवाल? चिंतेचं कारण नाही. फिरंगोजी तिथं आहेत. राजांच्या चेहऱ्यावर समाधान प्रगटले. अनाजी, एवढ्यासाठी मोक्याच्या गडांवर फिरंगोजींसारखी जाणती माणसं नेमावी लागतात. भूपाळगड बळकट किल्ला आहे आणि त्याहून बळकट आमचे फिरंगोजी आहेत. दिलेर खानाला भूपाळगड मिळणं कठीण. सदर इथल्या बैठकीवर राजे बसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मित प्रगटले. सह्याद्रीचं काय, पण सह्याद्रीचा खडाही निखळणं केवढं कठीण आहे हे आता संभाजीराजांना चांगलं कळेल. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.